धाराशिव जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती होणार आहे। टोटल 14 पदं ही भरली जाणार आहेत। 12वी पास असणारे सगळे विद्यार्थी या पदाला अप्लाय करू शकतात। टोटल पदांची संख्या ही 14 असणार आहे आणि सविस्तर मी इथं जाहिरात समजून सांगतोय आणि जो काय अर्ज आहे तो या ठिकाणी भरून दाखवतोय आणि सोबतच तुम्हाला अर्ज त्या पत्त्यावरती तुम्हाला तिथे अर्ज सादर करायचा आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर ही ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे। तर धाराशिव जिल्हा हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे। त्याच्यामध्ये काल त्यांनी इमर्जन्सीमध्ये 6 मार्चला ही ॲडव्हर्टिजमेंट इथं पब्लिश केली होती आणि एकदम जलद गतीनं आपण हा व्हिडिओ इथे अपलोड करत आहोत। सविस्तर माहिती दिलेल्या पदाचं नाव इथे अंगणवाडी मदतनीस असणार आहे। 7,500 प्रति महिना इतकं वेतन दिलं जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी 12वी पास उत्तीर्ण असणं इथं गरजेचं आहे। सोबतच तुम्ही पदवी केले, पदव्युत्तर आहात, D.Ed झालंय, B.Ed झालंय, त्यानंतर MSCIT पास आहात तरी तुम्हाला इथं अप्लाय करता येईल। याचा एक बेनिफिट असा आहे की प्रत्येक शिक्षणामध्ये प्रत्येक कोर्सेसमध्ये D.Ed झालं, B.Ed झालं, पदवी झाली, पदव्युत्तर झाली, या पदासाठी वेगवेगळे गुण तुम्हाला दिले जातात। कशासाठी 5 गुण आहेत तर कोणत्या पदासाठी 10 गुण असणार आहेत। त्यानंतर जसं की विधवा महिला आहेत त्यासाठी सुद्धा गुण आहेत। त्यानंतर अनाथ जातीचा प्रवर्ग त्यासाठी गुण आहेत। अंगणवाडी सेविकामध्ये तुम्ही जर काम केलं असेल त्यासाठी वेगळे गुण इथे दिले जाणार आहे। त्यानंतर आपण वयाचं बघून घेऊयात। तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे, तर वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात आणि विधवा उमेदवार असतील तर त्यासाठी 40 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकतात। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र इथे जोडावं लागतं आणि 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना इथे फॉर्म भरता येणार नाहीये। आणि इथे बघू शकतात की वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला लहान कुटुंबाची अट लागू राहील। उमेदवारास 2 पेक्षा जास्त अपत्य नसावेत। अर्जासोबत आणि नमुन्यासोबत लहान कुटुंबाबाबतचं प्रतिज्ञापत्र जोडणं आवश्यक राहणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। त्याच्यानंतर विधवा असाल तर पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र जोडावं लागतं। मागासवर्ग प्रवर्ग असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र इथे जोडावं लागतं। अनुभव म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून काम केलेलं आहे किंवा मिनी अंगणवाडी म्हणून 2 वर्ष तुम्ही काम केलेलं आहे त्याचा अनुभव प्रमाणपत्र जोडू शकतात। त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 7 मार्च या ठिकाणी 2025च्या 6:15 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म इथे अप्लाय करू शकतात। प्राथमिक यादी इथे दिलेली आहे त्यांनी। त्यानंतर आपण बघूयात की कागदपत्राच्या प्रती म्हणजे जातीचं प्रमाणपत्र झालं, 12वीची मार्कशीट झाली, MSCIT झालं, हे सगळे कागदपत्र आपल्याला अर्जासोबत जोडायचे आहेत। त्याच्यानंतर अर्ज जो आहे तो आपल्या जाहिरातीचा नमुना आहे त्या नमुन्यामध्ये सगळा फॉर्म भरायचा आणि त्यासोबत आपल्याला कागदपत्र इथे जोडून द्यायचे। ओके, नेक्स्ट आपण बघूयात की शेवटची अट, वयाची अट दिलेली आहे जसं की सेवा वयाची अट। तर 60 वर्षांपर्यंत शारीरिकदृष्ट्या काम करणारे सक्षम नसल्यास जे आधी घडेल तोपर्यंत सुरू राहील याबाबतचे शासन वेळोवेळी निर्णय इथे अटी लागू राहणार आहेत। आता जी काही निवड आहे जसं की शहरामधल्या नगर परिषद क्षेत्रातील रिक्त जागांसाठी एकच गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार त्यांची नियुक्ती इथं केली जातील। टोटल पदांची संख्या ही इथे 14 असणार आहे। तर नगरपालिका क्षेत्रही दिलेलं आहे, पदं किती आहेत आणि अंगणवाडी केंद्राचं नाव आणि अंगणवाडी क्रमांक दिलेले आहेत। आता ही जी काही 4 पदं आहेत जसं की नगर परिषद धाराशिव 4 पदं, असे प्रत्येक तालुक्यासाठी ही पदं नेमलेली आहेत आणि धाराशिवमधून जे काय आहेत तर टोटल इथे 4 पदं असणार आहेत। तुम्ही ज्या अंगणवाडी केंद्राला अप्लाय करताय तिथे तुम्हाला एकदा वॅकन्सी चेक करणं गरजेचं आहे। अर्ज करण्यासाठी सगळ्यात पहिले इथं फोटो पेस्ट करायचा आहे। त्यानंतर नगर परिषद क्षेत्राचं नाव लिहायचं आहे, रहिवासी आहे का, आहे तर आहे करायचं, नसेल तर नो करायचं आहे। त्यानंतर संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव इथे लिहून द्यायचं आहे। त्यानंतर जन्मतारीख, संपूर्ण जन्मतारीख इथे लिहायची आहे आणि 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत वय इथे कॅल्क्युलेट केलं जातं। तर किती वर्ष, किती महिने, किती दिवस हे इथे लिहून द्यायचं आहे आणि सोबतच हे कसं कॅल्क्युलेट करायचं तर डेट ऑफ बर्थ कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने इथे कॅल्क्युलेट करायचं आहे। त्यानंतर 12वी पदवी, आता ज्यांचं कमीत कमी 12वी झाले, 12वी पदवी पदव्युत्तर झाले, D.Ed B.Ed झाले, MSCIT केले, त्यासाठी उत्तीर्ण वर्ष कोणतं आहे ते लिहायचं आहे। शाळा किंवा कॉलेजचं नाव लिहायचं आहे किंवा बोर्डाचं तुम्ही नाव लिहू शकतात, किती गुण मिळालेत आणि किती टक्के पडलेले ही सगळी माहिती इथं लिहून द्यायची आहे। मागासवर्गीय आहे तर आहे करायचं, नसेल तर नाही करायचं आहे। त्यानंतर जात प्रवर्ग लिहायचं आहे आणि विधवा असेल तर विधवा यावरती टिक करून आपल्याला त्याचं प्रमाणपत्र इथे जोडावं लागतं। त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, हयात अपत्य संख्या इथं लिहायची आहे। त्यानंतर MSCIT प्रमाणपत्र असेल तर आहे करायचं आहे, नसेल तर नो करायचं। ज्या गोष्टींना तुम्ही आहे करताय त्याचं सत्य प्रमाणपत्र ह्या ठिकाणी म्हणजे सेल्फ अटेस्टेड इथे तुम्हाला जोडायचं आहे। त्यानंतर इथे सही करायची आहे, तारीख लिहायची आहे, काय काय कागदपत्र जोडत आहात त्याच्या म्हणजे सिरियल नंबर वाईज इथे तुम्हाला सगळे कागदपत्र इथे लिहून द्यायचे आहेत। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे राहील, असे सगळे कागदपत्र तुम्हाला इथे जोडायचे आहेत। रहिवासी प्रमाणपत्र जोडावं लागतं, त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करता येईल। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली
सर्कलला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.